प्रश्न पहिला आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे वर्तमानमाला लिपी, दुसरे आहे देवनागरी लिपी, तिसरे आहे बाळबोध लिपी, चौथे आहे आदर्श लिपी. तर याचं उत्तर काय आहे? ब आणि क. देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपीमध्ये लिहिलं जातं. त्याच्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक 2. देवनागरी लिपी ही लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत कोणती? तर पहा, आपण माहिती आहे ऑप्शन क्रमांक 3च बरोबर आहे, कारण देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडेच लिहिली जाते. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3. भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? पहा, तर याचं उत्तर काय आहे? 5 पायऱ्या आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर याचं उत्तर काय आहे? 27 फेब्रुवारीला. 1 मेला काय करतो आपण? महाराष्ट्र दिन, किंवा 1 मेला महाराष्ट्र दिन असतो किंवा कामगार दिन असतो. 15 ऑगस्ट म्हणजे आपला भारत दिन स्वतंत्र झाला. 1 जानेवारी काय नवीन वर्ष लागते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहू. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? याचं उत्तर काय? ऑप्शन आहे हातवारे, ऑप्शन क्रमांक 2 आहे भाषा, ऑप्शन क्रमांक 3 लिपी, ऑप्शन क्रमांक 4 आहे संवाद. तर याचं उत्तर काय आहे? भाषा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6. मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. तर 1 नंबर देवनागरी, 2 नंबरचा ऑप्शन आहे ब्राह्मी, 3 नंबरचा आहे साकळा, 4 नंबरचा आहे सुंदरा. तर याचं उत्तर काय आहे? देवनागरी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातील एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतं, त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे वर्ण, ऑप्शन क्रमांक 2 आहे स्वर, ऑप्शन क्रमांक 3 आहे शब्द, ऑप्शन क्रमांक 4 आहे वाक्य. त्याला काय म्हणतात? शब्द. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. चूक की बरोबर सांगा. प्राचीन काळी भारताची लिपी ही ब्राह्मी लिपी किंवा खरुष्ट लिपी या 2 लिपी प्रचलित होत्या. ऑप्शन क्रमांक ब. पहा, खरुष्टी ही आर्य भारताची लिपी आहे. ऑप्शन क्रमांक क. पहा, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्रह्मलिपी म्हणतात. याचं उत्तर बरोबर काय मग? अ आणि क. म्हणजे प्राचीन काळी भारताची ब्राह्मी ही खरुष्टी या 2 लिपीला प्रचलित होत्या. क काय? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीचं ब्रह्मलिपी म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पाहू. मराठी भाषेसंदर्भात पुढीलपैकी कोणते वाक्य अयोग्य? अयोग्य म्हणजे काय होय? चूक. बरोबर आहे. मराठी अशी आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकांना अभिमान म्हटलं पाहिजे. 2 नंबर काय? मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. 3 नंबर काय? हिंदी मराठी भाषेत जननी. हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक 10. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविश्वासाचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक